इकडे हे इंडिकेटर चेंज केले। हे कुठले? हा पण एसरचा आहे ना? हा बघा, हा एवढा मोठा आहे ना, स्क्रू आतमध्ये गेलाय। यांचेच बसड चाललंय मगाचपासून। बरोबर आता वाजले 5:15 वाजायला आलेत। तर गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर तुम्ही बोलाल आता घरी कसं काय नाही, मुलीला 2 महिन्यानंतर येणार आहे। तर काय झालं, अचानक सॅटर्डेला आहे ना शूट लागलं, त्याच्यामुळे यायला लागला। त्याच्यामुळे शूट आटपला। कालचा संडे होता, त्याच्यामुळे सुट्टी। आज मंडे। तर आपण निघालोय, कारण गाडीनं आणली। गाडीने आधी जेवढं मी बघितलं असेल काय प्रॉब्लेम दिला तो, त्याच्यामुळे वाट लागली असेल रस्त्यावर, गाडी ठेवली। होता एकदम छोटासा प्रॉब्लेम, कारण त्याशी माझं बोलणं झालं। अजून मी बघितलेलं नाही गाडीला, फक्त व्हिडिओ आली गाडी स्टार्ट झालं, सगळ्या गोष्टी केल्यात। बाकीचं काय केलं ते पण दाखवतो तुम्हाला गेल्यावर। ती आर्थिंगची वायर कुठेतरी बॅटरी येते ना, तिला ते समोरचा टर्मिनल होता तो खराब होता, त्याच्यामुळे ती बॅटरीला चार्ज करत नव्हती। त्याच्यामुळे बॅटरी डेड व्हायची। जोपर्यंत पॉवर होती तोपर्यंत गाडी सेल्फ घ्यायची, नंतर पॉवर सोडून द्यायची। तर त्याच्यामुळे तेवढा प्रॉब्लेम होता। त्यांनी शोधला, ते काम केलं। बाकीची एकदम कामं ती गाडीची झाली। गाडी आता ओके झाली, आता बघायला नको। तर गेल्यावर तुम्हाला दाखवेन दुसरं काय काय बदललंय ते। तर आता निघालो, मला चहा पिऊया। आणि 7:30ची ते 7:45ची पहिली PNP आहे, पहिले बोट। पहिल्या बोटीत जाऊया, इथून जाऊ घाटकोपरला, गाडी घेऊ आणि गाडी घेऊन मग डायरेक्ट ऑफिसला जाऊया। रात्री पूर्ण पाऊस झाला बघा, अजून पण कंटिन्यू भरलाय, रस्ता पण पूर्ण ओला आहे। आता काय झालं, कितीतरी दिवसानंतर आहे ना बोटने चाललो, म्हणजे आलो पण त्या दिवशी आणि आता चाललोय पण। नाहीतर बाईक असल्यामुळं काय होतं, आपल्याला इकडेच जायचं असतं। बोटचा प्रवास किती म्हणजे वर्षभर जास्त बंदच झाला होता। त्याच्यामुळे आता 7:30ची पहिली आहे PNP, तिची वाट बघतोय। आता सोडायला येत होते, पण आता हा पण आहे बोललं बसनेच जाऊया। त्याच्यामुळे आता बस येईल, बसमधूनच डायरेक्ट मांडव्याला जाऊ आणि तिकडून छू होऊन जाऊया। 6:51 झाले, येईल 7:30 पावणेला सुट्टे बोट। त्याच्यामुळे अलिबागवरून डायरेक्ट भरली की मांडव्यापर्यंत जाते। त्याच्यामुळे ते इथे थांबलं, तिची वाट बघतोय, बघूया किती वेळा येते। आता आहे ना PNP येईल, त्याच्यामुळे PNPच्या हिशोबावर थांबलेलो, कारण 7:30ला PNP सुटेला। मी कधी गेलो मला आठवत पण नाही, भरपूर आधी गेलो होतो। त्यानंतर खूप वर्ष झालं असं जवळपास ह्यांनी बोटीने प्रवासच केला नाही ट्रेनचा। त्यानंतर 7:30ला सुटला, हिशोबात थांबलो बघतो तर 7:15 झाले। 7:15 झाल्यावर तिकडून मांडव्यासाठून 3 बस आल्या, म्हणजे बोललो ही 7ला नेमकी सुटली असेल। तर आता परत फोन केला आबाईला, तर तो बोलतोय अजंठा येईल बोलते, 8:30ची का 8:15ची अजंठा आहे। मग आता 7:30 वाजलेत, थांबलोय त्याच्यामुळे बघूया, नाही तर मग डायरेक्ट 8:45ची अपोलो आहे। कारण इथून परत जाणार बोटने 1 तास, आणि तिथून परत तिकडे जाईपर्यंत अर्धा पाऊण तास, 1 तासात जातो तिकडे तो। त्याच्यामुळे 2 तास ते बरोबर 2 तास होतं। म्हणजे बाईकने जरी आलो ना वरतून तरी पण 2 तास होतात, नाही असं गेलो तरी पण 2 तास होतात। तर बाईक असेल एवढ्याला आणि तर बरंचसं अंतर कव्हर केलं असतं। हे बघा, आत्ता दुसरी बोट आली। एक बोट गेली अजंठाची, आता ही दुसरी आलाय बस। बोट काय बोलते बस आणि 3 बस येतात टोटल। ह्याला बोलत थांब, तो बोलला पाठी 2 आहेत म्हणून, त्यांना हात करतंय, नाही तर ही पण 10ची निघून। आहे ना जागा, कसा काय दरवाजा आहे उघड। बघ आता इथं मांडव्याला पोचले, पण पाऊस थांबल असं वाटत नाही, कारण एवढे दिवस थांबलेला। आता कसं नक्षत्र पण चेंज झालेलं आणि अजून हत्तींचा पाऊस बाकी आहे। तर नवरात्र आलं की हत्तींचा पाऊस चालू होतो, त्याच्यामुळे पावसाने एवढ्या दिवसाचा रेकॉर्ड काढलाय। पाऊस थांबला पाहिजे, ही बोट जाम हलते अजंठा। आणि एक तर ही सर्वांच्यात लेट पोचते आरामात। PNPला गेलो असतं थोडं लवकर गेलो असतं, ठीक आहे नाही भेटली त्याला काहीच नाही करू शकत। पण सगळे चाललेत पळत थोडं बारीक आहे म्हणून ठीक आहे। बरं इथून जाऊन घरी जायचं आहे, तिथून गाडी घेऊन जायचं, बरोबर आहे। बोट आहे ना, बोट अजून आलेलीच नाही, पण लाईन बाग कुठून लागले इथून तिथपर्यंत येत अजून सगळे एवढे पाठीमागून येतात। बघा एक बोट तिकडं लागलेली होती, ते अर्धे जण गेलेत, बाकी आम्ही थांबलो लाईन मध्येच। कारण कसं होतंय, आता पाऊस पडतोय आणि वारा पण तेवढाच आहे। ही बोट आहे ना, ही एवढी स्टेबल नाही राहत पाण्यात, कंटिन्यू हलते। बाकीच्या बोटीला प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे आता ही अजून येते ती, म्हणजे अजून 1 तास तरी धरून चला।
माहिती बा अपोलो पण आलंय, काय करतंय काय माहिती. काय झालं ॲट अ टाईम आहेत ना 2 बोट असतात इथं लागलेल्या, पण आता एकच होते. एक गेली अजेंडा, आता परत त्यांची दुसरी अजेंडा आले ना, अपोलो पण आले. त्यामुळे अपोलो सोडतो, अपोलो म्हणजे तुम्हाला सांगतो बघूया काय करतो. कारण उठलो उगाच सकाळी लवकर असं वाटायला लागलं, नाहीतर ते पेन पेन दिसत नाही, आरामात गेलो. वारा आहे ना एवढा त्याच्यामुळं गडबडत आहे. खालून याची अवस्था बघा होते, पाणी लागून लागून. सगळं लाईनमध्ये उभं केलं रे, शाळेत आल्यासारखं पाय सारखा. स्पीड बोटीत जायचं काय इला मारा उड्या. ते बघा ते तिकडून अजंठा आलंय आणि हे इकडं अपोलो आहे पाठीमागं. बघ वर बघा थोडं तो बघ. आता ह्याच्यात सोडतात अजेंडामध्येच कधी सोडतात काय माहिती आता. पण हे बघा ह्यांचीच बसड चाललंय मागासपासून. मागे दा बोलतात अपोलोमध्ये सोडतो, आता परत तो सांगतोय अपोलोवाला अजेंडाचं तिकीट काढलंय तर अजेंडामध्ये जा. जायला आज तर गडबडलंय, मुहूर्त नाही बरोबर सकाळचा. त्यात पाऊस बरा थांबला एक. चला कुठेतरी सोडा, चला चला काय हां चला तर काय 10 वेळा हे हा नाही तो नाही. चला डन झालं काय. हा मग चला चला. हो 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 एवढे भरले तर 30 रुपयानं काय होतंय तर काय. त्यांच्या गावात काय झालं विषय, यांचीच बसड चाललेली आणि आता तिकीट 150 रुपये नाही, आता 180 रुपये. तेव्हा ते वरचे पैसे द्यायला लागतात. एवढं भरलं तर वरचे पैसे धावतं ना, ती पण सोडतात ते पण सोडतात तर काय. आजच्या गावात बोट आहे ना भरपूर हलते गडबड त्याच्यामुळं. आता अर्धे इकडे आलो, अर्धे जण अजेंडामध्ये गेले. वाट बघून बघून ते बघा रोरो पण लागले इकडं ते बघा. पण रोरोनी कसं आहे सगळं उलटं सोडलं, त्याच्यामध्ये रोरोनी नाही जात. तरी बघा रोरो पण लागलेले. पोचलो आता जवळपास 10 वाजले, कारण 1 तास मोडतो नसं. हे बघा हे आपल्या आधी आली पुढे, तो पण फुल कॉम्पिटिशनमध्ये होता. कारण अर्धे लोक आम्ही इकडे चढतो, अर्धे जाऊन पुढे आले आणि सगळ्यांची उतरण्याची घाई. आता उतरायला तर सगळ्यांनाच भेटणार आहे. गेटवर जाऊन आधीच उभे राहतात. चलो आता ट्रेन पकडायचं आहे. जाणारी पण आहे ना आपल्याकडे, पण पब्लिक आहे. चला आता इथं बस पकडूया. मस्त 6 रुपयात AC वाली बस डायरेक्ट CSMTला. आणि हे टॅक्सीवाले कसं शेअरिंगमध्ये गेलो 20 रुपये, सिंगल गेलो 100 रुपये. बस जिंदाबाद. बघा आता आहे ना तिथे पोचलो, तिकीट काढूया जाऊया. कारण आता कसं आहे ऑफिस टाईम झालं, त्याच्यामुळे आहे ना गर्दी असेल. ठीक आहे काढू आणि लगेच निघूया. आणि इथून परत जाऊन घाईच आहे सगळे. जवळपास 10:30 वाजले आणि अजून इथं जाईपर्यंत आहे ना 1 तास मोडत. म्हणजे इंजिन हिशोब सेमच होतो दोन्हीकडून. ट्रेन भेटली आता निघूया. किती भरून आलं बघा. आता मेन दादरला गेल्यावर गर्दी होईल. मगाशी आहे ना पोचलो मगाशी तिकडे, पण जेवलो झोपलो आणि गाडी बघून गेलो होतो ना मगाशी, शूट करायचं विसरून गेलो. तरी बघा बाकी काहीच नाही. मेन आपली ही टेल लाईट आहे ना, टेल लाईट तुटली होती, ती नवीन टाकली. त्याच्यानंतर इकडे हे इंडिकेटर चेंज केले.
नंतर मिरर जे होते ना आपले ते पण बरोबर होते, पण स्टॉक मिरर करून टाकले पूर्ण. आणि हा स्टील उडा दिला, हा स्टील मारून टाकला परत नवीन. आणि हे इथे फॉग लॅम्प लावलेत. आणि आतमधलं थोडं छोटं मोठं काम होतं, असं सगळं ओव्हरऑल करून घेतलं. काय झालं टायर मध्ये आहे ना, टायर मध्ये आहे चूक गेलेला. त्याच्यामुळे उद्या परत सकाळी रिटर्न निघायचं आहे. त्याच्यामुळे आहे ना नंतर थांबलो का दाखवतो, पंक्चर होईल तो रस्त्यात. काढलाय ना त्याच्यामुळे हवा ना उतरलाय, पण तो पंक्चर काढून घेऊ. त्यामुळे चाललोय. मग गाडीला आपल्याला घरी गेलो ना का वॉश करूया. हा बघा, हा एवढा मोठा आहे ना स्क्रू आतमध्ये गेलाय, तर काढून बघूया. पण पंक्चरच असेल, पण हा काढला हवा तर नक्कीच जाईल. टायर पण आधीच बदललेला आहे, ठीक आहे चालेल अजून. हे बघा, एवढा मोठा टेकच आहे, स्क्रू गेला होता. आता इथे आहे ना विजय सेल्सला आलोय, कारण काय झालंय आपल्याला नंतर जायचं ना ट्रिपला. त्याच्यामुळे बाहेर गेल्यावर काय होतं, मागच्या वेळेला पण कोकण रोड ट्रिप केली, बाहेर जाताना एडिटिंग नाही झालं. त्याच्यामुळे घरी येऊन सगळं करायला लागलं. मग घरी येऊन त्यानंतर सगळे व्हिडिओ बनवणार आहेत ना, काय मतलब राहत नाही. त्याच्यामुळे लॅपटॉप बघतोय, बघितलेला आहे कुठला घ्यायचा, काय घ्यायचा आहे. पण तरी पण आहे ना आतमध्ये अजून बघतोय व्हरायटी, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं आपल्या बजेटमध्ये. कारण जास्त काही काम नसणार आहे, फक्त ब्लॉग एडिटचं असणार आहे, बाकी सगळ्यासाठी आपल्या घरी सेटअप आहेत. त्याच्यामुळे चेक करूया. मी 1-2 लॅपटॉप काढलेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठला अजून भेटतोय का बघतोय. ठीक आहे, हे कुठले, हा पण एसरच आहे ना? हा एसर मध्ये LG सिरीज आहे. LG सिरीज आहे. आता ग्राफिक कार्ड किती जीबीचा आहे? अच्छा 2050 4GB मध्ये. 4GB ग्राफिक कार्ड आहे. SSD किती आहे? SSD 512 आणि रॅम 16GB. रॅम 16GB. आता आहे ना तो लॅपटॉप वगैरे बघून आलो, फायनल केलं सगळं कुठलं घ्यायचं काय घ्यायचं ते. तर आता झालंय, तर उद्या येऊन बघूया कसं काय होते सगळ्या गोष्टी. नाहीतर मग थोडं 2 दिवसांनी पुढे बघू. तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला. आज थोडी सगळी गडबड धावपळच होती. काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आपल्यासाठी बाय.